पाहू शकता इथे मी चवळीची शेंग घेतलेली आहे। ही अशा प्रकारे आपल्याला मोडायची आहे। आपण ह्याला दोन्ही बाजूनी असे मोडून याचे जे दोर आहेत ते आपण काढून घेणार आहोत। हे बघा असे जे दोर असतात हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आपण आता हे दोर काढून साफ स्वच्छ करणार आहोत आणि कट करून घेणार आहोत। अतिशय छान लागते ही भाजी चवळीची शेंग। आज आपण याची रेसिपी पाहणार आहोत। नमस्कार, माऊलीज किचनमध्ये मी मनीषा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज पाहणार आहोत आपण चवळीच्या शेंगाची भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अर्धा किलो चवळीची शेंग घेतलेली आहे, कट करून स्वच्छ केलेली आहे। स्वच्छ म्हणजे एका पाण्यातून धुवून शेंग घेतलेली होती। आता आपण परत धुणार आहोत त्याला आणि त्याचबरोबर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत। त्यात बटाटे टाकल्यावर अजून छान चव येते या चवळीच्या शेंगाला, त्यामुळे त्याचबरोबर मी ते 4 मोठे कांदे कापलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहे। त्याचबरोबर 7 ते 8 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। लसणाच्या पाकळ्या 7 ते 8 आहेत। कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे, ते पण 10 ते 12 पानं आहेत। त्याचबरोबर राई, जिरं, हिंग आणि आपण इथे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा हिंग, पाव चमचा हिंग घेतलेली आहे, त्यातले आपण चिमूटभरच टाकणार आहोत। आणि राई घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं आहे आणि इथे मी खोबरं घेतलेलं आहे। आता आपण ठेवूया टोप आणि आपण फोडणी पाहणार आहोत। इथे मी टोप ठेवलेला आहे। त्याचबरोबर आपण 2 ते 3 पळी आपण इथे तेल ॲड करणार आहोत। राई इथे मी टाकून घेत आहे। त्याचबरोबर जिरंसुद्धा आपण इथे ॲड करणार आहोत। त्याचबरोबर आपण इथे साईडला हिंगसुद्धा टाकून घेणार आहोत चवीनुसार। हिंग टाकल्यामुळे भाजीला छान चव येते, याकरता मी हिंग टाकत आहे। कढीपत्ता, मिरची छान तडतडली आहे, त्यावर आता आपण कांदा ॲड करत आहोत। त्याचबरोबर आपण आता इथे लसूणसुद्धा ॲड करूया, तोही इथे परतून घेऊया। अशा प्रकारे आपण हे सगळं आता नॉर्मल चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत तेलावरती। हे कांदा जोपर्यंत ब्राऊन हलका गुलाबी होतोय तोपर्यंत आपण बटाटे सोलून घेऊया आणि शेंग छानपैकी धुवून घेणार आहोत। आपला कांदा मऊसूत झालेला आहे, छान गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण याच्यावरती हळद टाकून घेणार आहोत। छानपैकी मिक्स करणार आहोत। मिक्स झालेली आहे। त्याचबरोबर आपण भाजीसुद्धा धुवून घेतलेली आहे। आता आपण बटाटा आणि चवळीची शेंग आता इथे ॲड करत आहोत। लागलीच आपण चवीनुसार मीठ इथे ॲड करणार आहोत।
तर आपण हे सगळं मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून आपण हे शिजवणार आहे. त्याच्यात जास्त पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे. जे काही याच्यात पाणी सुटेल त्याच्यामध्येच आपण आता हे शिजवून घेणार आहोत. अरे फास्ट गॅसवर आपण हे ठेवलेलं होतं. आपण हे ते भाजीला आपल्या पाणी सुटलेलं आहे. जरी आपल्याला असं जर वाटलं जर पाणी कमी आहे म्हणजे भाजी शिजणार नाही तर थोडंसं आपलं असं पाणी थोडं शिंपडा आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम थोडी कमी करून मिडियम गॅसवरती भाजी आपली शिजवून घ्यावी. आणि भाजी 10 मिनटं जास्तीत जास्त भाजी शिजायला वेळ घेते आणि भाजी तयार होते. त्याचबरोबर भाजी तयार झाली की आपण त्याच्यात खोबरं ॲड करणार आहोत. तोपर्यंत आपण मिडियम गॅसवरती आपण भाजी शिजवून घेणार आहोत. पहा भाजी पण आपली तयार झालेली आहे. तरी लागली नाही आहे काय नाही, मस्त शिजली आहे. हे बघा बटाटे पण भाजी आपली तयार झालेली आहे. त्याच्यावरती आपण आता खोबरं ॲड करणार आहोत. भाजीला पण छान सुंदर असा रंग आलेला आहे. चविष्ट लागते. आपली चवळी बटाटा इथे झालेली आहे भाजी तयार. त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर चॅनलवरती नवीन पाहू शकता आपली भाजी इथे तयार झालेली आहे चवळी बटाट्याची. त्याचबरोबर चवळी बटाटा आपली भाजी तयार झालेली आहे. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण सगळ्यात आधी तुम्हाला माझी जी व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.